नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर 4 पेपर 7वा भारताचे शासन व राजकारण। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचे शासन व राजकारण या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे केंद्र राज्य संबंध। तर या प्रकरणामधील केंद्र राज्य कायदेविषयक संबंध याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे। संघराज्य या शब्दाचा उल्लेख संविधानात कुठेही दिसून येत नाही। संविधानाच्या पहिल्या कलमात राज्याचा संघ असा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा मसुदा तयार करताना राज्याचा संघ हा शब्दप्रयोग का करण्यात आला या संदर्भात त्यांची भूमिका अशी स्पष्ट करतात की भारताचे संघराज्य घटक राज्याच्या करारातून निर्माण झालेले नाही आणि घटक राज्यांना संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही, म्हणून राज्याचा संघ अशा प्रकारे शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे। आता शासन व्यवस्थेचे दोन प्रकार पडतात, एक एकात्म शासन व्यवस्था आणि दुसरी आहे संघराज्यात्मक शासन व्यवस्था। एकात्म शासन पद्धतीमध्ये शासनाची सर्व सत्ता जी असते ती केंद्र सरकारकडे असते, म्हणजे केंद्र सरकारकडे पूर्ण अधिकार असतात। आणि संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते। आता आपण जर बघितलं, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी पूर्ण संघराज्यात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, परंतु भारतामध्ये मात्र अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे की नाही। म्हणजे काही अधिकार केंद्र सरकारकडे आहेत आणि काही अधिकार काय आहे राज्य सरकारकडे आहे। म्हणून भारतात एकात्म शासन पद्धती आहे की संघराज्य शासन पद्धती आहे याबाबत अनेक वेळेला वाद निर्माण केले जातात। भारताच्या शासन पद्धतीत एकात्म शासन व्यवस्था व संघराज्य शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये आढळून येतात। म्हणून प्रोफेसर KC व्हियर भारतीय संघ शासन व्यवस्थेचे वर्णन अर्धसंघ राज्य शासन व्यवस्था असे करतात। म्हणजे अर्धसंघ राज्यात्मक शासन व्यवस्था कशामुळे करतात की अधिकाराची आपल्या भारतामध्ये काय करण्यात आली आहे, विभागणी करण्यात आली आहे। म्हणजे काही अधिकार केंद्र सरकारकडे आहेत आणि काही अधिकार कोणाकडे आहे, राज्य सरकारकडे। म्हणजे पूर्ण अधिकाराची जसं अमेरिकेमध्ये म्हणजे पूर्ण विभागणी केलेली आहे, अशा प्रकारची पूर्ण विभागणी भारतामध्ये न केल्यामुळे भारतीय शासन व्यवस्थेला अर्धसंघात्मक शासन व्यवस्था असं म्हटलं जातं। आता बघा, तर याच्यामध्ये म्हणजे भारतामध्ये जी काही अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे, आता साधारणतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये अधिकाराची विभागणी तीन प्रकारे आहे। म्हणजे कायदेविषयक संबंध आहे, प्रशासकीय संबंध आणि आर्थिक संबंध, हे तीन प्रकारचे संबंधाची विभागणी करण्यात आलेली आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंधावर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की अधिकाराची या ठिकाणी काय करण्यात आली आहे, विभागणी करण्यात आली आहे। केंद्र राज्य संबंधात अनेक वेळा काही कारणासाठी वाद होतात, परंतु ही जी काही तरतूद आहे संविधानामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार संबंधाची, तर कलम 245 ते कलम 300 भाग 11 व 12 मध्ये केंद्र राज्य संबंधाचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे। त्यानुसार दोन्ही शासनाचे अधिकार विषय काय करण्यात आलेले आहे, निश्चित करण्यात आलेले आहे। म्हणजे केंद्र सरकारचे अधिकार आणि घटक सरकारचे अधिकार याचे संबंधित जी काही तीन प्रकारचे जे संबंध आहेत याचं सविस्तर जी काही तरतूद आहे ते संविधानाच्या या कलमामध्ये करण्यात आलेली आहे। आता बघा की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कायदेविषयक संबंध कसे आहेत, हे की नाही। म्हणजे केंद्र सरकारने कुठल्या विषयावर कायदे करायचे आणि राज्य सरकारने कुठल्या विषयावर कायदे करायचे, हे की नाही। जर विशिष्ट अशी जर संविधानामध्ये जर तरतूद केलेली नसती तर काय झालं असतं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये नेहमी संघर्ष झालं असतं। आजही आपण पाहतो काही कारणामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होताना आपण पाहतो। परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जर काही
कायदेविषयक बाबतीमध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये जर काही संघर्ष उद्भवला गेला तर हे प्रकरण कुठं जातात, सुप्रीम कोर्टामध्ये जातं आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर न्यायनिवाडा करण्याचं काय करतोय, काम करतोय. म्हणजे परंतु निश्चित असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले कायदेविषयक म्हणजे कायदे कोणत्या विषयावर कोणी कायदे करायचे यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यासाठी पहिलं जो सूची आहे ती आहे केंद्र सूची, त्याला संघसूचीसुद्धा म्हणतात. म्हणजे म्हणजे संघसूची म्हणजे निर्माण करण्यात आलेली आहेत. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, शेष अधिकार म्हणजे ज्या ज्या सूचीमधील जे विषय आहेत त्याच्यावर कोणी त्यानुसार त्या सरकारने काय करायचे आहेत, कायदे करायचे आहेत. आता बघा संघसूची म्हणजे संघसूची जो आहे, केंद्रसूची जी आहे, केंद्र सूचीमधील जेवढे विषय आहेत या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाचा आहे, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे. बघा म्हणजे जे काही संघसूचीमधील विषय आहेत, आता संघसूचीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषय असतात आहे की नाही. आता सुरुवातीच्या काळामध्ये संघसूचीमध्ये एकूण 97 विषय होते, परंतु आता त्याच्यामध्ये 2 विषय वाढून आता सध्याच्या काळामध्ये केंद्रसूचीमध्ये एकूण 99 विषय आहेत. किती? सुरुवातीच्या काळामध्ये 97 होते, आता किती विषय आहेत? 99 विषय आहेत. आता याच्यामध्ये बघा अतिशय महत्त्वाचे जे परराष्ट्र खातं आहे, संरक्षण आहे, लष्करी आहे, अणुशक्ती आहे, खनिज संपत्ती, चलन, रेल्वे, विमान, पोस्ट हे जे काही महत्त्वाचे विषय आहेत या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे? केंद्र सरकारकडे आहे. म्हणजे केंद्र सरकार याच्यावर कायदा करतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी सूची आहे ती आहे राज्यसूची आहे की नाही. बघा राज्यसूचीमधील जे विषय आहेत त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ते आहे राज्य सरकारचा आहे. सुरुवातीला एकूण विषय होते, सुरुवातीच्या काळामध्ये 66 विषय होते राज्यसूचीमध्ये. किती? सुरुवातीच्या काळामध्ये राज्यसूचीमध्ये किती विषय होते? 66 होते. आता त्याच्यामध्ये 5 विषय कमी करण्यात आलेले आहेत. सध्याच्या काळामध्ये राज्यसूचीमध्ये 61 विषय आहेत. आता याच्यामध्ये बघा सार्वजनिक आरोग्य आहे, शेती आहे, पशुपालन, पोलीस, राज्यांतर्गत दळणवळण, तुरुंग म्हणजे असे जे राज्याच्या लेवलवरचे जे महत्त्वाचे विषय आहेत याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्य सरकारचा आहे. म्हणजे राज्यसूचीमधील जे विषय आहेत त्याच्यावर कायदा कोण करतो? राज्यसूची करते. आता तिसरं आहे समवर्ती सूची. म्हणजे या समवर्ती सूची की ज्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार म्हणजे जे समवर्ती सूची आहे जी तिसरी या विषयावर केंद्र सरकार बी कायदा करतो आणि राज्य सरकार बी कायदा करतो. म्हणजे दोन्हीला कायदा करण्याचा अधिकार आहे. कुठल्या विषयामध्ये? समवर्ती सूचीमध्ये. असे सुरुवातीच्या काळामध्ये एकूण 47 विषय होते. समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते? 47 विषय होते. आज त्याच्यामध्ये 5 विषयाचं अधिक समावेश करून एकूण आज 52 विषय आहेत. मग याच्यामध्ये कोणते बघा? वर्तमानपत्र आहे, व्यापार, रोजगार, न्याय, घटस्फोट, विवाह अशा प्रकारचे जे विषय आहेत याच्यावर केंद्र सरकार बी कायदा करतो आणि राज्य सरकार बी कायदा करतो. परंतु समवर्ती सूचीमधील विषयावर जर राज्य सरकारने कायदा केला असेल, परंतु नंतर तशाच प्रकारचा कायदा जर केंद्र सरकारने कायदा केला तर राज्य सरकारचा जो कायदा आहे बनवलेला तो कायदा काय होतो? रद्द होतो आणि केंद्र सरकारचा कायदा लागू होतो. म्हणजे अशा प्रकारे समवर्ती सूचीमध्ये दोन्ही सरकारला कायदा करण्याचा काय आहे? अधिकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथी सूची आहे शेष अधिकार. चौथी कोणती आहे? शेष अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात असू दे घ्या, कारण आता संविधानामध्ये त्या काळामध्ये म्हणजे सगळ्याच विषयाचा समावेश करणं शक्य नसल्यामुळं काही शेष अधिकार ठेवलेले आहेत आणि संविधानाने शेष अधिकार जे आहेत हे सगळे अधिकार कुणाला देण्यात आलेले आहेत? केंद्र सरकारला शेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आता दुसरी गोष्ट आहे बघा, राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा कायदे करण्याचा केंद्राचा अधिकार म्हणजे कलम 249 नुसार बघा, मी काय म्हणलो तुम्हाला, अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती आहे की नाही. म्हणजे राज्यसूचीमधील कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे, परंतु कलम 249 नुसार जर राज्यसभेने ठराव पास केला तर 1 वर्षासाठी केंद्र सरकार म्हणजे लोकसभा जी आहे ती काय करू शकते? राज्यसूचीमधील विषयावर कायदा करू शकते, परंतु असा कायदा 1 वर्षासाठीच राहू शकतो. म्हणजे हे असे अधिकार कलम 249 नुसार राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे आहे. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय आणीबाणी संबंधीची घोषणा म्हणजे कलम 352
कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे परकीय आक्रमण असेल, अंतर्गत अशांतता असेल, त्यावेळेस केंद्र सरकार काय करू शकतो? कलम 352 नुसार देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राज्यसूचीमधील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. परंतु असे कायदे हे आणीबाणी संपल्यानंतर 6 महिनेच हे कायदे काय असतात याचा आम्हाला असतो. म्हणजे अशा प्रकारे अधिकार जे काय आहे संविधानामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाटप करण्यात आलेले आहे. आता बघा, घटक राज्यातील आणीबाणी हे ना, घटक राज्यातील आणीबाणी म्हणजे केंद्र सरकार याचं नियंत्रण कुणावर असतं? राज्य सरकारवर नियंत्रण असतं. आणि मग राज्य सरकार जर सुव्यवस्थितरित्या अंतर्गत शांतता सुव्यवस्थेनुसार जर कारभार चालत नसेल आणि राज्यपालाने जर तशा प्रकारचा अहवाल राष्ट्रपतीकडे जर सादर केला असेल तर केंद्र सरकार कलम 356 नुसार राज्यामध्ये काय लावू शकतो? राष्ट्रपती राजवट लावू शकतो. आणि त्यावेळेस ते पूर्ण केंद्राच्या अधिपत्याखाली ते स्टेट गव्हर्नमेंटचं शासन व्यवस्था काय असते येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये काय करण्यात आलेले आहे? अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. आणखी एक लक्षात घ्या मुद्दा, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी घटक राज्याचे विधेयक राखून ठेवणे. संविधान कलम 200 ते 201 म्हणजे राज्यसूचीमधील विषयावर कायदा कोण करतो? राज्य सरकार कायदा करते. परंतु राज्यपालाची सहमती असत नाही तोपर्यंत विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत नाही. पण राज्यपाल काय करू शकतो? काही महत्त्वाचे जर त्यांना वाटलं तर विधेयक ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी ते राखून ठेवलं जाऊ शकतं. आणि असे जे विधेयक आहे म्हणजे राष्ट्रपतींनी जर नाकारलं त्या विधेयकाला तर राज्य विधिमंडळ नंतर तसे कायदे पास करू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघितलं एकंदरीत केंद्र सूचीमधील जे विषय आहेत किंवा केंद्र राज्य कायदेविषयक संबंधामध्ये जर आपण एकंदरीत जर आपण बघितलं तर जास्तीचे अधिकार म्हणजे अधिक कायदेविषयक संबंधामध्ये जर झुकाव कुणाकडे असेल किंवा जास्तीचे अधिकार जर कुणाकडे असतील तर ते अधिकार कुणाकडे आहे? केंद्र सरकारकडे आहेत. म्हणून याच्यावर काही वेळेस टीका केली जाते की महत्त्वाचे विषय जे आहेत ते सगळे आता संरक्षण आहे, परराष्ट्र आहे, चलन आहे, अनुसंधान आहे, सगळे महत्त्वाचे विषय कुणाकडे आहे? केंद्र सरकारकडे आहे. समवर्ती सूचीवर सुद्धा केंद्राचेच वर्चस्व आहे. कारण त्याचे कायदे झाल्यानंतर राज्य सरकारचे कायदे रद्द होतात. शेष अधिकार पुन्हा केंद्राकडे आहेत. त्याच्यानंतर कलम 356 विरोधी पक्ष सरकार असेल तर म्हणजे तुमची राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावली जाऊ शकते. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचं टीका टिप्पणी केली जाते की अधिकचे जे काय हे अधिकार आहे म्हणजे आपलं जे काही संघात्मक शासन व्यवस्था आहे ती एकात्म शासन व्यवस्थेकडे काय आहे झुकाव आहे. अशा प्रकारची टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे. परंतु याच्या पाठीमागचं संविधानकारांचं मूळ उद्देश असा होता की कारण ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र होता आणि देशाची फाळणी झाली असताना बरेचसे असे घटक राज्य होते की ते फुटून निघण्याची भाषा करत होते, हे की नाही. म्हणजे स्वतंत्र देश राज्य निर्माण करण्याचं काही मनसुबे राज्य सरकारांचे असल्यामुळं संविधानकर्त्यांनी काय केलेलं आहे? अधिकचे अधिकार कुणाकडे दिलेले आहे? केंद्र सरकारकडे अधिक अधिकार देणे आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल केंद्र राज्य कायदेविषयक संबंधामध्ये अधिकचे अधिकार किंवा अधिक नियंत्रण अधिक पॉवर जी आहे ती कोणाकडे पॉवर देण्यात आलेली आहे? केंद्र सरकारकडे पॉवर देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो केंद्र राज्य कायदेविषयक संबंध हा जो भाग आहे तो भाग तुम्हाला निश्चित समजेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.